आता तुम्हाला तातडीने एक अर्ज भरावा लागणार आहे। हा अर्ज केल्याशिवाय तुम्हाला तुमच्या पेन्शनमध्ये अजिबात या ठिकाणी वाढ होणार नाहीये। त्यामुळे पेन्शन वाढीबाबत जर तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल तर सरकारच्या माध्यमातून दोन मोठ्या गुड न्यूज आल्या आहेत। पहिली गुड न्यूज म्हणजे 8वा वेतन आयोगाची तारीख आता जाहीर करण्यात आल्या, त्या तारखेला तुमची पेन्शन वाढणार आहे। दुसरी मोठी गुड न्यूज म्हणजे पेन्शनधारकांना आता लागू होत्या, ती म्हणजे पेन्शनधारकांना जी ईपीएस पेन्शनधारक आहेत त्यांना अर्ज आता करावा लागणार आहे। अर्ज केल्या पुढच्या महिन्यामध्ये तुमची पेन्शन वाढ केली जाणार आहे। तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला अधिकृत न्यूज चॅनलची बातमी देखील पाहिलेली आहे। त्यामुळे राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची पेन्शन घेत असाल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे समजणार आहे की नेमका 8वा वेतन आयोगाची सुरुवात आता याची तारीख सरकारच्या माध्यमातून कोणती तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आणि त्या तारखेला तुमची पेन्शन आता किती हजार रुपयांनी वाढ केली जाणार आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी समोर आलाय तो म्हणजे सरकारने आता पेन्शन वाढीबाबत सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय, तो म्हणजे जे पेन्शनधारक अर्ज करतील त्यांना पेन्शन आता वाढणार आहे। मग आता कोणता अर्ज करायचा आहे, यासाठी पात्रता काय आहेत आणि तुमची पेन्शन किती हजार रुपयांनी वाढवणार आहे पहा। सरकारने सांगितले तुम्ही राज्य सरकारची पेन्शन घेत असाल किंवा केंद्र सरकारची पेन्शन घेत असाल तर केंद्र सरकारकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्याकडून मुख्यमंत्री, आता बघा राज्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठा निर्णय या ठिकाणी आता पेन्शनधारकांसाठी घेतलाय। मग तुमची पेन्शन किती हजारांनी वाढ केली जाणार आहे बघा। अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारच्या माध्यमातून हे पेन्शन वाढीबाबत सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आज घेण्यात आलाय। यासाठी अर्ज कोणता ईपीएस पेन्शनधारकांना करायचा आहे, हा अर्ज करताना काही कागदपत्रे देखील पेन्शनधारकांनी जमा करावी लागणार आहे सांगितलंय। त्यामुळे राज्य सरकारची पेन्शन घेत असाल किंवा केंद्र सरकारची पेन्शन घेत असाल तर तुम्ही इथे लक्ष देऊन बघायचं आहे। पेन्शन वाढी संदर्भात 1947 पासून आतापर्यंत 7 कमिशन तयार झाले। बघा लक्षात ठेवा, पेन्शन वाढी संदर्भात 1947 पासून आतापर्यंत 7 कमिशन तयार झाले आहेत। यातला 7वा वेतन आयोग जो होता तर तो 2016 ला स्थापन झाला होता, अर्थात 2016 ला याची मुदत 10 वर्ष आता पूर्ण संपलेली आहे। पण पंतप्रधानांनी नियमितपणे वेतन आयोग बनण्याचा आता ठरवलं असल्याचं बोललं जातंय। या अनुषंगाने 8वा वेतन आयोगाला या घटनेला आता मंजुरी देण्यात आल्या। त्यामुळे आता 2000 या ठिकाणी 26 ला आता 8वा वेतन आयोग लागू आता होणार आहे। म्हणजे 2026 या ठिकाणी आता लागलेच असं म्हणावं लागेल, कारण सरकारी पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये आता डबल वाढ होणार असल्याची या ठिकाणी पाहायला मिळतंय। आता बघा सरकारने स्पष्टपणे सांगितले 8वा वेतन आयोग या ठिकाणी गठीत करायचं काम चालू आहे। जोरदार प्रयत्न सरकारचे सुरू आहेत। या ठिकाणी आता लवकरात लवकर ही प्रोसेस तुम्हाला आता कंप्लीट येत्या 10 दिवसांमध्ये आत होऊ शकते आणि शिपायापासून ते IAS अधिकाऱ्यापर्यंत जे सरकारी पेन्शनधारक रिटायरमेंट आहेत, जे शासनाचे महाराष्ट्र शासन असेल केंद्र सरकारचे पेन्शनधारक रिटायरमेंट आहेत त्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार असल्याचं या ठिकाणी बोललं जातंय। मग आता नेमकं कसं असणार आहे हे 8वा वेतन आयोग, पेन्शन नेमकं किती वाढ केली जाणार आहे, काही पेन्शनधारकांना पेन्शन वाढीकरिता अर्ज सुद्धा सरकारला या ठिकाणी करावा लागणार आहे। मग तो कोणता अर्ज आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच समजणार आहे। एकूण या सगळ्यांचा राज्य सरकारच्या पेन्शनवर मोठा परिणाम आता होणार आहे। म्हणजे आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण चर्चा करणार आहोत की तुम्ही आता पेन्शन 8व्या वेतन आयोगाला जी मंजुरी दिल्या तर देशातील 1 कोटीहून अधिक जास्त आता निवृत्ती वेतनधारक जे आहेत तर त्यांना सगळ्यात मोठा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। अर्थात 8वा वेतन आयोग नेमका कधी स्थापन होईल आता हे स्पष्ट झालंय। आता लगेचच आयोगाची शिफारशी आता सादर करावी लागणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलंय। यावर आयोगाचे एक अध्यक्ष असतील, 2 मुख्य सदस्य असतील, यांची नियुक्ती आता सरकारच्या माध्यमातून केल्या। सरकारी पेन्शनधारकांची वेतन तर आर्थिक लाभ आणि निवृत्ती वेतनाचा 10 वर्षांनी फेर आढावा, या सगळ्यांचा फेर आढावा या ठिकाणी घेतला जातोय। वाढती महागाई लक्षात घेऊन वेळोवेळी महागाई भत्त्यामध्ये वाढ देखील यामध्ये करण्यात येणार आहे। अर्थात बदलत्या काळानुसार पेन्शनधारकांचा जो काही जीवनस्तर आहे तर तो कायम राखण्यासाठी त्यांच्या वेतन श्रेणीमध्ये म्हणजे पेन्शन श्रेणीमध्ये या ठिकाणी मोठी बदल या ठिकाणी करणं गरजेचं आहे। मग या ठिकाणी तुमची पेन्शन किती वाढणार आहे नक्की तुम्ही बघायचं आहे, कारण पेन्शन वाढीमध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी 8व्या वेतन आयोगानुसार आता घेण्यात आला आहे।
मग पेन्शनधारकांनो, यासाठी वेतन आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकार वेतन श्रेणीचा आढावा, फेर आढावा या ठिकाणी घेऊ शकतात. 5वा, 4था, 6वा जे काय वेतन लागू करण्यात आले होते, म्हणजे बघा 4था, 5वा, 6वा याचा जर वेतनाचा विचार केला तर या आयोगासाठी 10 वर्षाचा कार्यकाळ होता. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 2016ला या ठिकाणी लागू करण्यात आल्या होत्या. यामध्ये अनेक पेन्शनधारकांची पेन्शन डबल सुद्धा मागच्या 7व्या वेतन आयोगानुसार त्या ठिकाणी वाढलेली होती. त्या कालावधीमध्ये 31 डिसेंबर 2025ला या ठिकाणी आता 10 वर्ष पूर्ण कालावधी पार पडलेला दिसतोय, तो पूर्ण होताना दिसतोय. मग आता तुमची पेन्शन किती वाढ केली जाणार आहे, त्याच्या माध्यमातून तुम्हाला कोणता अर्ज EPS पेन्शनधारकांना करावा लागणार आहे. आता या ठिकाणी आता वेतन आयोग स्थापन केल्यामुळे पुरेसा वेळ देखील तुम्हाला मिळणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. अर्थात या संदर्भात राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातले जे काही कंपनी आहेत तर त्या सगळ्या सोबत आता चर्चा सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आल्या. 8वा वेतन आयोग 2026च्या जानेवारी पासून लागू या ठिकाणी होणार आहे. आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची नेमकं पेन्शन किती हजार रुपयांनी वाढणार आहे, नेमकं कोणकोणत्या तारखेला कोणत्या पेन्शनधारकांना ही पेन्शन आता वाढवून बँकेच्या खात्यात येणार आहे, तसेच पेन्शन वाढीकरिता कोणता अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे याची सविस्तर अपडेट पाहण्याकरिता 2 मिनिटे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे. यामध्ये पेन्शन वाढीसाठी फिटमेंट फॅक्टर तुम्ही लक्षात घेतला जातो, त्या आधारेच वेतन आणि पेन्शन ठरवलं जातं. 7व्या वेतन आयोगानुसार आता बघा तुम्हाला सविस्तर तुमची पेन्शन किती वाढणार आहे सविस्तरपणे सांगणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी अर्ज केल्यानंतर तुमची पेन्शन वाढवून कशा पद्धतीने मिळणार आहे ते पण सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. फिटमेंट फॅक्टर नुसार आता तुमची पेन्शन 7वा वेतन आयोगानुसार किती वाढ करण्यात आली होती, त्यानुसार 8वा वेतन आयोगानुसार किती वाढ केली जाईल हेच तुम्हाला समजावून सांगतो पहा. हेच तुम्हाला समजावून सांगतो पहा. आता 2016च्या 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी जर बघितलं 2.27%, आता बघा 2.27% या ठिकाणी फिटमेंट फॅक्टर होता. 57% बघा लक्षात ठेवा, 2.27 ते 2.57% फिटमेंट फॅक्टर होता. तर या 8व्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर 2.86 ते या ठिकाणी टक्क्यापर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. याचाच अर्थ पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये एकूणच मोठी वाढ होऊ शकते. अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं गेलं 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शनमध्ये फिटमेंट फॅक्टर या ठिकाणी 2.57% वाढ झालेली होती. समजा एखाद्या पेन्शनधारकांची पेन्शन 20,000 रुपये या ठिकाणी पहिला असेल तर या ठिकाणी किती वाढवणार आहे तर लक्षात ठेवा 51,400 रुपये इतकी पेन्शन या ठिकाणी 7व्या वेतन आयोगानुसार वाढ करण्यात आली होती. म्हणजे आता या ठिकाणी 2016ला 7वा वेतन आयोग लागलो होता. आता 8व्या वेतन आयोगानुसार तुमची पेन्शन किती वाढणार आहे याचं सुद्धा कॅल्क्युलेशन तुला आता करून दाखवतो. आता 30,000 40,000 रुपये तुमची जर पेन्शन असेल तर 30,000 वाल्याला पेन्शन 50,000 रुपयांनी वाढणार आहे आणि 40,000 रुपये वाल्यांना पेन्शन या ठिकाणी 70,000 रुपये पेन्शन वाढवून तुम्हाला मिळणार आहे. मग 8वा वेतन आयोग तुम्हाला कधी या ठिकाणी लागू होणार आहे तर लक्षात ठेवा जानेवारी 2026 पासून हा 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. या 8व्या वेतन आयोगानुसार जर हा फॅक्टर फिटमेंट फॅक्टर असेल तर 2.86 इतका या ठिकाणी टक्के असणार आहे. 8व्या वेतन आयोगानुसार तुमची 5,800 रुपयांनी पेन्शन तुमची वाढवून तुम्हाला मिळणार आहे. एकूणच जर विचार केला तर तुमची पेन्शन या ठिकाणी जर आधी 50,000 होत असेल तर आता 57,200 रुपये इतकी पेन्शन वाढू शकते. म्हणजेच आता तुमची 40,000 रुपये पेन्शन तुमची असेल तर त्यामध्ये आता 47,000 इतकी पेन्शन तुम्हाला वाढू शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जर आयोगाचा जर विचार केला तर जी पेन्शन 15,000 रुपयांनी वाढ केली जाणार होती, म्हणजेच या ठिकाणी 15,000 रुपये पेन्शन म्हणजे पहिला जर तुम्हाला 30,000 पेन्शन असेल तर 45,000 रुपये इतकी 8व्या वेतन आयोगानुसार पेन्शन या ठिकाणी वाढ केली जाणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या. सरकारने सांगितले आता पेन्शनधारकांच्या सेवा सुविधा देण्याचं राज्य सरकारचं एक धोरण आहे. मग आता या ठिकाणी जानेवारी 2026 पर्यंत पेन्शनधारकांना आयोग स्थापन करून त्या ठिकाणी आता जाहीर करण्यात येईल. मग आपण नक्की बघायचं आहे की पेन्शनधारकांच्या पेन्शन खरंच किती या ठिकाणी वाढवून मिळणार आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.